नमस्कार, योगेश्वरी दर्शन बातमीपत्रात आपणा सर्वांचं स्वागत। आपण पाहत आहात अंबाजोगाई शहर आणि परिसरातील सुपरफास्ट बातमीपत्र। चला तर मग आता पाहूयात सुपरफास्ट बातमीपत्र। बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई शहरात राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त केज विधानसभा मतदारसंघाचे आमदार नमिता मुंदडा आणि वसुंधरा सेवा प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्र चेतना दौड स्पर्धेत महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या खेळाडूंनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला। या स्पर्धेचे यंदाचे हे दुसरे वर्ष होते। दरवर्षी घेण्यात येणाऱ्या या स्पर्धेमुळे अंबाजोगाई तालुक्यातील खेळाडूंना नवऊर्जा मिळत आहे। आगामी काळात मतदारसंघातील खेळाडूंना संधी मिळवून देण्यासाठी वसुंधरा सेवा प्रतिष्ठान व्यासपीठ निर्माण करूनच देणार असल्याची ग्वाही अक्षय मुंदडा यांनी यावेळी बोलताना दिली आहे। माझ्या मतानं ती अत्यंत चांगली सुरुवात आपल्या ह्या स्पर्धेला आहे। अनेक स्पर्धक राष्ट्रसंत भगवान बाबा चौकापर्यंत जाऊन परत फिनिश लाईन पर्यंत परत आले। माझ्या मतानं बक्षीस मिळण्यापेक्षा आपला स्टॅमिना स्वतःचा वाढला आणि तुम्ही हे करू शकला, हे भविष्यासाठी अत्यंत चांगलं आहे। अनेक स्पर्धक तर पर जिल्ह्यातून राज्य पातळीवरती नॅशनल लेवलला खेळणारे सुद्धा अनेक खेळाडू ह्या स्पर्धेच्या माध्यमातून या ठिकाणी इथं आलेले आहेत। ज्या पद्धतीनं आपण पाहतो की देशभरामधून नाही तर जगभरामधून मुंबई मॅरेथॉनसाठी लोक त्या ठिकाणी येत असतात। गेल्या 20 वर्षापासून ती मुंबईची मॅरेथॉन चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी पार पाडत असतो आणि जगातले अनेक लोक त्या ठिकाणी त्या स्पर्धेला येत असतात। तर अशाच पद्धतीनं आपल्याही अंबाजोगाईच्या ह्या मॅरेथॉनचं नाव भविष्यामध्ये राज्यातून चांगले खेळाडू आपल्या गावामध्ये यावेत आणि आपल्या गावातले खेळाडू राज्य पातळीवरती जावेत, या हेतून आम्ही ही स्पर्धा या ठिकाणी सुरू केलेली आहे। राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त वसुंधरा सेवा प्रतिष्ठानच्या वतीने अंबाजोगाई शहरात राष्ट्र चेतना दौड स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते। स्पर्धेसाठी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक ते संत भगवान बाबा चौक व परत छत्रपती शिवाजी महाराज चौक हा 5 किमी अंतराचा मार्ग निवडण्यात आला होता। या राष्ट्र चेतना दौड स्पर्धेत महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील जवळपास 2000 खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता। यावेळी अधिक माहिती प्रकाश बोरगावकर यांनी दिली आहे। राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेब आणि स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीच्या निमित्ताने वसुंधरा सेवा प्रतिष्ठान अंबाजोगाईच्या वतीने जे भव्य राष्ट्र चेतना दौड या मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन केलं होतं। अगदी सांगायला अभिमान वाटेल की रायगड, चिपळूण, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजीनगर, सातारा अगदी दूरवरनं या मॅरेथॉन स्पर्धेमध्ये स्पर्धकांनी सहभाग नोंदवला होता। एवढंच नाही तर आशियाई स्पर्धेमध्ये 40 किलोमीटरच्या मॅरेथॉनमध्ये ज्यांनी पारितोषिकं मिळवलेली, असे स्पर्धक या स्पर्धेमध्ये सहभागी झाले। म्हणजे स्टेट लेवलचे गोल्ड मेडलिस्ट, नॅशनल लेवलचे गोल्ड मेडलिस्ट स्पर्धक या स्पर्धेमध्ये सहभागी झाले। म्हणजे निश्चितच अभिमानास्पद गोष्ट आहे। म्हणजे आपल्या अंबानगरीच्या या मॅरेथॉन स्पर्धा केवळ हे दुसरं वर्ष आहे आणि दुसरं वर्ष असताना सुद्धा नॅशनलचे इंटरनॅशनल लेवलला खेळलेले खेळाडू आपल्या मॅरेथॉनमध्ये सहभागी होत आहेत आणि निश्चितपणे इथून पुढच्या काळामध्ये या मॅरेथॉन स्पर्धा प्रचंड प्रमाणात म्हणजे वाढतील। आता महाराष्ट्रभर या स्पर्धा पोहोचलेल्याच आहेत। संपूर्ण भारतभर वसुंधरा सेवा प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित करण्यात येणाऱ्या भव्य राष्ट्र चेतना दौड मॅरेथॉन स्पर्धा सर्वत्र पोहोचतील असा विश्वास आहे। मी वसुंधरा सेवा प्रतिष्ठानचे आमचे मार्गदर्शक ज्येष्ठ नेते सन्माननीय नंदकिशोरजी मुंदडा उर्फ काकाजी, आमच्या सर्वांचं तरुणांचं लाडकं हृदयातलं स्थान सन्माननीय अक्षय भैया मुंदडा आणि आपल्या केज मतदारसंघाच्या क्रियाशील आणि विकासशील आमदार सन्माननीय सौ नमिताताई मुंदडा या सर्वांच्याच मार्गदर्शनाखाली वसुंधरा सेवा प्रतिष्ठानच्या सर्व कार्यकर्त्यांनी अगदी एक दिलाने या मॅरेथॉन स्पर्धा संपन्न केलेल्या आहेत। मी वसुंधरा सेवा प्रतिष्ठानच्या वतीने सर्वांचंच या ठिकाणी मनपूर्वक आभार व्यक्त करतो। धन्यवाद। स्पर्धांमध्ये मुली महिलांची संख्या लक्षणीय होती, हे विशेष। 18 ते 30, 31 ते 45 आणि 46 ते 60 अशा वयोगटात पुरुष आणि महिलांच्या स्वतंत्र स्पर्धा घेण्यात आल्या। स्पर्धकांसाठी जागोजागी पिण्याचे पाणी, एनर्जी ड्रिंक आदींची सोय करण्यात आली होती। तसेच आपत्कालीन परिस्थितीसाठी रुग्णवाहिका देखील तयार ठेवण्यात आल्या होत्या। स्पर्धेच्या पूर्ण मार्गावर पोलीस बंदोबस्त तैनात ठेवण्यात आला होता। स्पर्धकांच्या अतिशय जोशपूर्ण प्रतिसादात या स्पर्धा पार पडल्या। अतिशय या स्पर्धेचे यशस्वी नियोजन वसुंधरा प्रतिष्ठानचे अध्यक्ष अक्षय मुंदडा, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते नंदकिशोर मुंदडा आणि त्यांच्या संपूर्ण टीमने केले होते।
यावेळी स्पर्धेत सहभागी होऊन बक्षीस पात्र खेळाडूंनीही आनंद व्यक्त केला आहे. आणि माझा या ठिकाणी सेकंड नंबर आलेला आहे. तरी मला या ठिकाणी आनंद व्यक्त करण्यासाठी मी थोडं काही बोलू इच्छिते. तर या ठिकाणी मॅरेथॉनची स्पर्धा ठेवलेली होती. मी तर या ठिकाणी परीक्षेची तयारी करतेच, परंतु अनेक ज्या महिला आहेत ज्या घरकाम करतात, परंतु त्यांना इच्छा असते की कुठेतरी बाहेर पडावं. तर त्यांना आज या ठिकाणी या मॅरेथॉनमधून थोडंसं बाहेर निघण्याची थोडीशी त्यांना या ठिकाणी वाव देण्यात आला. त्यामुळे माझ्यासारख्या अनेक महिलांना या ठिकाणी सहभाग घेऊन त्यांचा आनंद या ठिकाणी त्यांनी त्यांचा दर्शवलेला आहे. या स्पर्धेचे बक्षीस वितरण भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते राम कुलकर्णी, माजी उपनगराध्यक्ष सारंग पुजारी, पत्रकार अभिजित गाठाळ, पोलीस निरीक्षक विनोद घोळवे, सहाय्यक निरीक्षक चांद मेंढके, उपनिरीक्षक जाधवर, तालुका कृषी अधिकारी वडखेलकर, डॉक्टर सिद्धेश्वर बिराजदार, डॉक्टर गोरे, डॉक्टर झरकर, समृद्धी भुरमे, डॉक्टर साखरे, रमण सोनोळकर, सोळंके सर आदी मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. यावेळी बक्षीस पात्र ठरलेल्या खेळाडूंनी आनंद व्यक्त करत या नियोजनाचे आभार मानले. प्रदीप राजपूत, राहणार संभाजीनगर. मी अंबाजोगाई येथे राष्ट्रमाता यांची जिजाऊ माता यांची मॅरेथॉन स्पर्धा ठेवलेली होती. इथं आलो. छान नियोजन होतं, मस्तपैकी राहायला पण ठेवलेलं होतं आणि मस्त पायलट होतात, म्हणजे चांगलीच सोय होते. इथे मी सेकंड नंबर आलेलो आहे. मी प्रॅक्टिस कोल्हापूरला करतो आणि मग इकडे रेसला गेलो होतो. संभाजीनगर माझं गाव आहे. इथं रेस दिसले, पॉम्पलेट आलं मला, तर मी इकडे आलो रेसला. स्पर्धा व्यवस्थापन करताना पहाटे 4 वाजल्यापासून भाजप नेते नंदकिशोर मुंदडा रस्त्यावर उतरले होते. स्वतः मॅनेजमेंट गुरु असल्याने ज्या रस्त्यावर स्पर्धक धावणार त्या ठिकाणी पहाटे पाहणी करून व्यवस्थित जबाबदारी कार्यकर्त्यांना कामाला लावले. एवढेच नाही तर छत्रपती शिवाजी चौक ते संत भगवान बाबा चौकापर्यंत खेळाडू जेव्हा धावत होते त्यावेळी स्वतः दुचाकीवर कुठलाही प्रकार घडता कामा नये यासाठी मुंदडांनी खेळाडू सारखाच प्रत्येक टीमसोबत धावता प्रवास केला. वयाचा विचार न करता त्यांच्यातला कार्यकर्ता नेहमीच रस्त्यावरच्या कामाला प्राधान्य देत क्रियाशील असा असतो. हे त्यांच्या अंगभूत स्वभावात नेहमीच दिसून येते. तसेच यावेळी उपस्थित असलेले ज्येष्ठ खेळाडू यांनीही आनंद व्यक्त केला आहे. माझं नाव केशव माणिकराव मोठे आहे. मी रेणापूर तालुक्यातून आलेला आहे. आज मी 1 किलोमीटर ह्या स्पर्धेमध्ये भाग घेतलेला आहे आणि वयगट 45च्या वरल्या पुढील गटामध्ये होतो. आणि ही स्पर्धा आयोजित केल्यामुळे भरपूर जनतेला जे प्रोत्साहन लाभेल आणि त्यांची जी प्रकृती जी आहे ते सुधारण्याचा प्रयत्न होईल. कारण की जोपर्यंत आपण घराच्या बाहेर निघत नाही तोपर्यंत आपला सेहत जे म्हणतात ते योग्य राहणार नाही. बाकी जे हे आयोजक जे होते ज्यांनी जे केलेलं आहे ते फार त्यांनी चांगलं काम केलेलं आहे. बस बाकी काही नाही. विशेष म्हणजे 18 ते 30 वयोगट पुरुष प्रथम रामेश्वर विजय मुंजाळ छत्रपती संभाजीनगर, द्वितीय प्रदीप उदयसिंग राजपूत छत्रपती संभाजीनगर, तृतीय गणेश रामनाथ होंडे काळेगाव हवेली, उत्तेजनार्थ ओंकार अनंत चांदीवाड मुंबई यांनी बक्षीस मिळवले. यावेळी मिळवलेल्या बक्षिसाचा आनंद खेळाडूंनी व्यक्त केला आहे. माझं नाव रामेश्वर विजय मुंजाळ. मी संभाजीनगरहून आलो आहे आणि मी इथं सेकंड टाईम आलो आहे. तरी मॅरेथॉनचा अनुभव खूप असल्यामुळे त्यामुळे मी रेस चांगली करू शकलो आहे. आणि राष्ट्रमाता जिजाऊ माता यांच्या जयंतीनिमित्त जे मॅरेथॉन आयोजित केली होती ते आयोजित चांगल्या रीतीने पार पडले आहेत आणि मी खूप खुश आहेत की मी इथं सेकंड टाईम येऊन फर्स्ट लागलो आहे. मला अभिमान आहे. 18 ते 30 वयोगटात महिलांमध्ये प्रथम साक्षी संजय जड्याळ सातारा, द्वितीय अश्विनी मदन जाधव परभणी, तृतीय प्रमिला पांडुरंग पाटील चिपळूण, उत्तेजनार्थ साक्षी सुभाष पवार चिपळूण यांनी बक्षीस मिळवले. त्यांनीही यावेळी आनंद व्यक्त केला आहे. माझं नाव साक्षी संजय जड्याळ. मी सातारमधून आले. राष्ट्रीय चेतना दौड इथं मॅरेथॉन होती. तिथं माझा प्रथम क्रमांक आला आणि मला खूप आनंद वगैरे झाला. आणि मी सेल्फ प्रॅक्टिस करते आणि मी असे खूप मॅरेथॉन वगैरे पळाले आहे, पण मला ही मॅरेथॉन खूप आनंद वगैरे झाला आणि इथं माझा पहिला नंबर आला आहे. 30 ते 35 वयोगट पुरुष प्रथम साईनाथ काशीनाथ फुके, द्वितीय आबासाहेब पांडुरंग राऊत,
तृतीय तुकाराम विठ्ठल मरकड उत्तेजनार्थ अजय विठ्ठल नागरगोजे यांनीही बक्षीस मिळवले. तसेच अतिशय सुंदर या ठिकाणी त्यांनी रनिंग ही केली. यावेळी त्यांनीही आनंद व्यक्त केला आहे. मी संघर्ष करिअर अकॅडमी संचालक अजय नागरगोजे. मी आज अंबाजोगाई या ठिकाणी मॅरेथॉन स्पर्धा करतात आलेलो आहे. ही मॅरेथॉन 1 नंबरची नियोजनबद्ध केलेली आहे. प्रत्येक पॉईंटला त्यांचे कार्यकर्ते उभे आहेत, पोलीस बंदोबस्त चांगला आहे आणि मॅरेथॉन ही न काही चिटिंग करता 1 नंबर आहे. माझा मॅरेथॉनमध्ये 4था नंबर आलेला आहे. मी स्वतः पळून अनुभवलं आहे. ते ना कुणाची भाऊबंदी ना कुणाची पार्शलिटी, नंबर 1 मॅरेथॉन आहे. अशीच मॅरेथॉन प्रत्येक ठिकाणी व्हावी. 30 ते 35 वयोगट महिला प्रथम ज्योती शंकरराव गवते, द्वितीय जयक्रांती संभाजी करपे, तृतीय अश्विनी दीपक कोरडे उत्तेजनार्थ मीरा तुकाराम पवार. 45च्या पुढील वयोगटात पुरुष प्रथम अक्लोड साईनाथ किष्टोबा, द्वितीय भीमराव मारुती शिंगाडे, तृतीय केशव माणिकराव मोटे उत्तेजनार्थ थोरात नितीन राजेंद्र यांनीही बक्षीस मिळवले. यावेळी त्यांनीही बोलताना अधिक माहिती दिली. 45 वयोगटाच्या पुढील वयोगटात महिलामध्ये प्रथम त्रिशला रावसाहेब शेळके, द्वितीय अपर्णा सूर्यकांत वडखेलकर, तृतीय मंदोदरी बबन मुंडे उत्तेजनार्थ उषा यादव यांनी बक्षीस मिळवले. तसेच यावेळी अतिशय सुंदर आयोजन या ठिकाणी करण्यात आले होते. त्याचबरोबर पूर्ण कार्यकर्त्यांनी या ठिकाणी अतिशय सुंदर योजना आखली होती. तसेच यावेळी पूर्ण प्रशिक्षक आणि क्रीडा शिक्षक यांचीही उपस्थिती होती. त्यांनीही आपलं योगदान मोठे यावेळी दिले आहे. त्याचबरोबर यावेळी पोलीस, युवक, कार्यकर्ते यांचीही मोठी उपस्थिती होती. योगेश्वरी दर्शन बातम्यासाठी नागेश अवताडे, अंबाजोगाई.